नमस्कार. आज आपण कलिंगडाचं प्रीमिक्स कसं करायचंय ते बघणार आहोत. त्यासाठी मी एक बाउल कलिंगड घेतलेलं एक छोटा बाउल आणि मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेलं आहे आणि गाळणीने गाळून घेतलेलं आहे. त्यामध्ये थोडासा कलर मिक्स केलेला आहे कारण कलिंगडला थोडा जास्त कलर नसतो. त्यामुळे थोडा कलर घातलेला आहे आणि त्यामध्ये मावेल इतकी साखर घालून घेतलेली आहे. साखर ही कलिंगडच्या ह्याच्यात फक्त मिक्स करून घ्यायची आहे. जास्त हलवायची नाही म्हणजे विरघळली नाही पाहिजे. अशा पद्धतीनं फक्त मिक्स करून घ्यायची आणि ताटामध्ये ओतून फॅन खाली ठेवून द्यायची आहे. पहिल्या दिवशी थोडीशी ओलसर राहते. दुसऱ्या दिवशी आपण सकाळी ती परत हलवून घ्यायची आहे. असे आपण 4 ते 5 दिवस करणार आहे. जोपर्यंत पूर्ण ड्राय होत नाही तोपर्यंत हे फॅन खाली तसंच सुकत ठेवायचं आहे. फक्त रात्री ठेवताना त्यावरती काहीतरी पातळ कापड घालून ठेवा. आता हा बघा 5वा दिवस आहे. तर 5व्या दिवशी एकदम ड्राय झालेला आहे. आता मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून हलकं फिरवून घेणार आहे म्हणजे पल्स मोडला हळूहळू फिरवून घ्यायचे. ज्यामुळे त्याच्यामध्ये मॉइश्चर तयार होणार नाही आणि भांडं गरम होणार नाही. आता आपलं प्रीमिक्स तयार झालेलं आहे. हे तुम्ही 1 वर्षासाठी स्टोअर करून ठेवू शकता आणि मुलंही इझिली याचा सरबत बनवू शकतात. तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल